नमस्कार, एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत। आरग हायस्कूलमध्ये नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व माजी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव। आरग येथील आरग हायस्कूलमध्ये नुकताच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ शोभाताई खोत आणि पंचायत समिती सदस्य श्री विनोद गायकवाड यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। याच कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या नूतन कार्यकारिणीचाही सत्कार करण्यात आला। विद्यालयाच्या प्रगतीसाठी आणि माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले। अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष कुमारी स्वाती गणपती पाटील, सचिव श्री श्रीकांत दत्तात्रय गायकवाड, कोषाध्यक्ष श्री बी आर पाटील, सदस्य श्री सूर्यकांत दत्तात्रय कदम, सौ उषा सच्चिदानंद वाले, सौ शोभाताई चौगुले, श्री विठ्ठल पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली। तर संघाच्या मार्गदर्शनासाठी विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची सल्लागार सदस्य म्हणून निवड करण्यात आली। यामध्ये उपक्रमशील शिक्षक श्री एन.व्ही. जाधव, पालक प्रतिनिधी श्री महादेव विठ्ठल पाटील, सेवानिवृत्त अधिकारी श्री मारुती आबा जाधव, सेवानिवृत्त शिक्षक श्री आनंदराव दत्ताजीराव पाटील, नोंदणीकृत माजी विद्यार्थ्यांमधून या सभासदांची निवड करण्यात आली असून विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे। या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या सौ शोभाताई खोत, वसंतराव खोत, पंचायत समिती सदस्य विनोद गायकवाड, तुकाराम पाटील, पंढरीनाथ पाटील, संग्रामसिंह गायकवाड, श्रीकांत पाटील, युवराज पाटील, चंद्रकांत काळे, गणपती पाटील, बी आर पाटील, विठ्ठल पाटील, महादेव पाटील, शोभाताई चौगुले, मारुती जाधव यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभेच्छा। आणि ही निवड झाल्यानंतर नक्कीच माझी जबाबदारी वाढली याचं जाणीव मला आहे। त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये माझ्या या निवडीनंतर माझ्यावरती ती जी जबाबदारी आली आहे ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी मला जे काही कार्य करता येईल ते मी जरूर करेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज या सत्काराला वसंतांना बोलवल्यावर वसंतांच्या तोंडातून की ते सुद्धा या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत असं समजल्यावर मला जरा हत्तीचं बळ आलं। कारण आता मला काम करत असताना, माझ्या टीमला काम करत असताना एक खूप मोठ्या व्यक्तीची साथ आम्हाला असणार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान। तर या शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्याचा उद्देश त्या शाळेच्या विविध विकास कामांना, शाळेच्या योजना, शाळेमध्ये काही नवीन संकल्प निर्माण करून त्या शाळेमध्ये जे संकल्प स्थापित करून त्या शाळेमधले संकल्प आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या शाळांमध्ये एक आदर्श मॉडेल म्हणून जावेत हा आमचा प्रयत्न असणार आहे। त्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करत आहोत। बंधूंनो, या शाळेमध्ये याआधी सुद्धा माजी विद्यार्थ्यांच्या अनेकांच्या त्या ठिकाणी सत्कार करून त्या विद्यार्थ्यांना तुमच्या समोर त्यांचे विचार मांडून तुम्ही सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या सारखे भविष्यामध्ये मोठे व्हावे आणि परत या शाळेमध्ये अशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहावे अशी एक संकल्पना याआधी सुद्धा या शाळेने सुरू केली आहे। आणि नंतर शासनानं हा जी.आर. काढून कदाचित आपल्या शाळेचं मॉडेल शासनानं चोरलंय असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार। म्हणजे आपल्या शाळेनं हे जे उपक्रम राबवलंय ते खूप आधीपासून राबवलं, त्यामुळं शाळेचे करावं तितकं कौतुक थोडं आहे। मग अशी निशांत सर सांगताना म्हणाले की कोणीतरी शिक्षक असावं म्हणून त्यांना त्यामध्ये घेतलेले। सर, असं नाही, उपक्रमशील शिक्षक असावा म्हणून आपल्याला घेतलंय आणि तुम्ही उपक्रमशील शिक्षक आहे याचा मी तुमच्या मागच्या काळामध्ये केलेल्या कार्याचा अभ्यास आणि तुम्ही केलेल्या कामाचा दाखला देऊन म्हणतो तुम्ही नक्कीच उपक्रमशील शिक्षक आहात आणि तुमचा आम्हाला कायमचा फायदा होईल आणि आम्ही तुमच्या मार्गदर्शनामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अनेक कामं करण्यासाठी सदैव तत्पर असू। आता बोलण्यापेक्षा कामच जास्त करून दाखवायला पाहिजे असं माझी भावना आहे। आणि आपण बोलवून माझा जो सत्कार केला त्या सत्काराला मी ऋणी राहीन आणि शाळेच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण सुचवलेल्या कामाला पाठपुरावा करून पूर्णत्व करण्यासाठी जे पण प्रयत्न करता येतील ते मी करण्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही आपल्याला देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।